शरद पवार यांना राजकीय हवामान कळतं हे खरं आहे। आता या बदलणाऱ्या हवेची नोंद घ्यायची वेळ आल्याचं शरद पवार यांनी वक्तव्य केलंय। नांदेडमध्ये आयोजित पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पवारांनी जीएसटी वरूनही सरकारवर टीका केली आहे। व्यापारी वर्ग मोदींच्या पाठीशी होता, मोदीच्या घोषणा देत होता। आता त्याच लाखो व्यापाऱ्यांचं आयुष्य एका जीएसटीमुळे उद्ध्वस्त केल्याचं पवारांनी म्हटलंय। नांदेडमध्ये आयोजित आघाडीच्या पहिल्या सभेमध्ये त्यांनी भाजपवर टीका केली आहे। पाहूयात शरद पवार नेमकं काय म्हणाले। मुख्य प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की शरद पवारांना राजकारणाची हवा कळते। भास्कररावांनी सांगितलं की ही गोष्ट वाचत केली, राजकारणाची हवा मला कळते। तिच्या हवेची नोंद भास्करराव घ्यायची वेळ आलेली आहे। हवा बदलते याच्यात माझ्या मनात सत्ता नाही। त्या हवेनं सर्व देशाचं चित्र सुद्धा बदलू शकतं। ही काही वावटळ नाही, ही हवा बदलते। राफेलचं भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही। या देशाच्या संरक्षणासाठी घेतलेली हत्यार आणि त्याच्यामध्ये आलेला भ्रष्टाचार हा ज्या दिवशी सिद्ध होईल त्या दिवशी या सरकारला, या सरकारचं नेतृत्व करणाऱ्यांना या देशामध्ये थोबाड सुद्धा दाखवायची स्थिती राहणार नाही आणि लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।